पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अचे सभापती रवींद्र भगत यांनी प्रभागातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. नावडे गावापासून दौऱ्याला सुरुवात करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, विद्युत व्यवस्था तसेच गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी नागरिकांच्या प्रमुख समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने हा पाहणी दौरा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वाढते शहरीकरण लक्षात घेऊन रहिवाशांच्या मागणीनुसार गरज असलेल्या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येतील असे भगत यांनी सांगितले. प्रभाग समिती अ मधील समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी दौऱ्यात संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि महापौर नितीन पाटील यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून सुरू असलेल्या कामांना अधिक गती देऊन तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे रवींद्र भगत यांनी स्पष्ट केले. सभापती झाल्यानंतर प्रथमच हा दौरा आहे. प्रामुख्याने आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन, महापौर साहेब नितीनजी पाटील आणि आमचे माजी सभागृह नेते प्रशांत ठाकूर साहेब. सभापती बनल्यानंतर आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर सांगले की या ग्रामीण भागातला जो विषय आहे तो आपल्याला प्रथमतः हाताळायचा आहे. शहरा भागात विकासाची गंगा ही चालूच आहे, ज्याप्रमाणे आता कळंबोलीमध्ये आपण पाहिलं असेल कशा पद्धतीने रस्ते वगैरे चालू आहे. पण ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आज गणेशोत्सव, येणारा गणेशोत्सव आहे 15-20 दिवसानंतर आहे. त्यात तत्परती आपण ज्या गणेश विसर्जनाच्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस आगमन होतंय आणि नंतर विसर्जन जातात ते प्रामुख्याने रस्ते हे दुरुस्ती व्हावा हा एक प्रामुख्याने अजेंडा आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या विविध विद्युतच्या पोल्स असतात, पण ते काही ठिकाणी त्या विसर्जनाच्या वेळेस ते बंद अवस्थेत असतात. पण ते ज्या विद्युतच्या व्यवस्था आहे ती पूर्णपणे चालू राहावी. त्या ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे हे पूर्णपणे बुजावे. हा एक प्रामुख्याने घनकचरा विषय आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव विसर्जन हा एक चांगल्या पद्धतीने व्यवस्थित व्हावा. प्रथमतः आपल्याला सांगतो का बाबा मागील वर्षात काय केलं नाही असं नाहीये, चांगलं अधिकारी काम करतात, पण याच्यात अधिक गती कशी वाढवावी, चांगल्या पद्धतीचं गणेश विसर्जनाला कशी चालना मिळावी यासाठी हा प्रभाग समितीचा दौरा आहे. बरे, ज्या गावचे विरोधी पक्षनेते आहेत म्हणजे नावडे त्याच प्रभागामध्ये सुरुवात केलेली होती मी. त्यांनी देखील प्रभाग दौरा केलेला आहे. महापौर साहेबांनी देखील प्रभाग दौरा केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे दौरा झाल्यानंतरच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे आणि नवीन काही अडचणी असतील त्या सुटणे गरजेचे आहे. अशा दृष्टीने काही सूचना तुम्हाला करण्यात आलेल्या आहेत का? नक्कीच सूचना तर आहेतच. ग्रामीण भाग म्हटला तर ग्रामीणचा जो आज सिडकोच्या कालखंडात गेले 40-50 वर्षापासून विकासाची गंगा ह्या ग्रामीण भागात मिळालीच नाही. आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीलाच ही महानगरपालिका स्थापन होण्याचं कारणच आहे का याच्यातून ग्रामीण भागाला चांगल्या सुविधा मिळाव्यात. आता सन्माननीय महापौर साहेब यांनी हा प्रभाग दौरा केला, परिषद आमचे नेते आहेत त्यांनी दौरा केलेला. या दौरा करत असताना ज्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनाचं पालन आणि गणेशोत्सवाचा सण आहे या दृष्टीने जी समस्या समोर येणार आहेत त्या समस्येची सूचना घेऊन आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यामधून ते विषय कसे मार्गी लागतील हा प्रायोजन आमचं आहे. बरे, हा जो भाग आहे प्रभाग 1, 2, 3 वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. शहरीकरणाच्या निमित्ताने त्या भागामध्ये कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात येते. परंतु जी गावं आहेत ना तर त्या गावांच्या आजूबाजूला देखील कॉलनी झालेल्या आहेत. तिथे बऱ्यापैकी लोकसंख्या वाढलेली आहे आणि ती देखील लोक मग विसर्जन करतात. मग त्यांच्यासाठी नदी, जसे ग्रामीण भागातील लोक आपली नदीमध्ये विसर्जन करतात तशी ती देखील करायला जातात. परंतु होतं काय, शेवटचे म्हणजे जेव्हा 10 दिवसाचे गणपती विसर्जनाला येतात ना त्यावेळेला नदीची परिस्थिती खूप गंभीर होत असते आणि अशा वेळेला गावकरी गावच्या तलावामध्ये मग नाईलाजानच खरं म्हणजे ते विसर्जन करत असतात आणि मग अशा वेळेला जे कॉलनीतली मंडळी आहेत त्यांना पुरेशी जागा उपलब्ध होत नाही असं पाहण्यात आलेलं आहे. मग ते देखील मग गावच्या तलावामध्ये विसर्जन करायला येतात, परंतु खूप संख्या जास्त असल्या कारणाने खरं म्हणजे तलावच प्रदूषित होईल अशी भीती वाटते. मग अशा वेळी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली पाहिजे अशी देखील मागणी होत असते. आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणचे 1, 2 आणि 3च्या आमचे मंडल अध्यक्ष दिनेशजी खानापूर आणि तशाच प्रकारचे या ठिकाणी असणारे नगरसेवक नितेश पाटील आहेत, आमचे म्हात्रेताई आहेत, तसेच पाटीलताई आहेत, नगरसेवक सन्मान्य आहेत, यांच्या माध्यमातून आणि तसेच आमच्या प्रामुख्याने खानापूर बंधू म्हणजे या इकडचे असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो काय आवश्यकतेनुसार शहरात आता आपण पाहिलं असेल आताच दिनेशजी खानापूर यांच्या बाजूला नावडा विभागात कृत्रिम तलावाचा जो केला. अशा सर्वच ज्यांच्या या भागातील सूचना भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत, कार्यकर्त्यांच्या आलेल्या आहेत, ग्रामस्थांकडून आल्या त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची पूर्व योजना केली आणि अधिक जर काही वाटले तर तशा सूचनाही महापौरांकडे निवेदन दिले. त्याप्रमाणे मला वाटतं ज्या आवश्यकता आहेत जिथे जिथे कृत्रिम तलाव बनवले पाहिजेत त्या ठिकाणी बनवण्याचं प्रयोजन चालू आहे.
बरं, खूप वेळ कमी राहिलेला आहे म्हणजे गणेशोत्सवाला जी सुरुवात होणार आहे, म्हणजे अगदी विसर्जनच जरी असलं तरी गणेशोत्सवापूर्वी देखील म्हणजे लोकांची खूप वर्दळ असते. मग अशा वेळेला रस्ते बऱ्याच ठिकाणी खराबच आहे, म्हणजे मान्य करावे लागतील आणि त्या कामांना लवकर सुरुवात होणे गरजेचं आहे. नाहीतर मग पुन्हा ट्रॅफिक वगैरे या समस्या सगळ्या होतात. वेळेत पूर्ण होण्यासाठी काय तुम्ही करू शकाल का? आपल्याला सगळं जे सांगू इच्छितो की आपण प्रथमतः आपल्याला आपण माहित आहे मी काम करणारा माणूस आहे, कामाचा माणूस आहे आणि आपण माझ्या प्रत्येक आंदोलनाला उपोषणाला सगळ्या गोष्टीला बघितलं म्हणजे मला रवींद्र भगतला सांगितलं पाहिजे काम करावं किंवा नाही करावं हे नाही. प्रामुख्याने कामासाठीच आणि आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर कामाचा माणूस आहे, काम करेल, फॉलोअप करेल ह्या दृष्टीने मला सभापती दिलाय. मी आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो का आता मागे सभेमध्ये वार्षिक जो टेंडर आहे हा निघालेला आहे आणि त्याच्या अगोदर जो जुना टेंडर आहे त्याच्या माध्यमातून कामही दुरुस्तीची चालूच आहेत. कामं कुठली थांबली नाहीत पण ते अधिक गतीने व्हावं यासाठी आमच्या बांधकामाचे अधिकारी वगैरे आहेत, या ठिकाणचे वार्ड ऑफिसर मनोजी चव्हाण आहेत, सर्व बांधकाम आहेत, विद्युतचे ह्या सर्वांना घेऊन त्याची गती कशी वाढेल म्हणजे काम कुठे थांबलं असा विषय नाही पण तो गती वाढून चांगल्या पद्धतीचं नियोजन करावं यासाठी हा दौरा आहे. आज नावडे या ठिकाणावरून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. साधारण म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या गावामध्ये आपण जाणार आहात? आता प्रभाग क्रमांक 2 आहे. आता याच्या नंतर देवीचा पाडा आहे, पडगे आहे, तोंडरा आहे, पालेखुर्द आहे, रोंजन पासून म्हणजे 1 नंबर आणि 2 मध्ये बरीचशी अशी जवळजवळ 20-25 गावं आहेत. ती जेवढी शक्य होईल आज 1 आणि 2 मधला जे 8-10 गावं आहेत ते प्रामुख्याने करायचं आहे. नंतर मग उद्या किंवा परवा बाकीचे करून करायचे. तर आपल्यासोबत होते प्रभाग समिती चे सभापती रवींद्र भगत साहेब. आज त्यांचा पहिलाच या ठिकाणी दौरा आहे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरावस्था असेल, कृत्रिम तलाव असेल किंवा अन्य समस्या असेल या बाबतीत ते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या समस्या देखील सोडवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, नावडे. धन्यवाद.